नमस्कार मित्रांनो, आज आपण एक अतिशय महत्त्वाची आणि भविष्याच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त योजना जाणून घेणार आहोत। लहान मुलांसाठी पेन्शनची सुविधा मिळवून देणारी NPS वात्सल्य सरकारी योजना, जी नुकतीच आपल्या अर्थमंत्र्यांनी जाहीर केलेली आहे। तुमच्या मुलांच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी ही योजना कशी महत्त्वाची ठरू शकते हे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे। आजच्या वाढत्या खर्चाच्या काळात मुलांच्या भविष्याची आर्थिक काळजी घेण्यासाठी हा एक उत्तम पर्याय असू शकतो। या योजनेत खाते कसे उघडायचे, कोण खाते उघडू शकतो, किमान किती पैसे जमा करता येतील आणि योजनेत किती व्याज मिळू शकते यासारख्या महत्त्वाच्या गोष्टींचा आढावा आपण घेणार आहोत। योजनेतील फायदे, वैशिष्ट्ये तसेच काही त्रुटी सुद्धा तपासून पाहूया। चला तर मग या महत्त्वपूर्ण माहितीमध्ये डुबकी मारूया आणि आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची तयारी करूया। मित्रांनो, या आर्थिक जागरूकतेच्या सुरुवातीनंतर प्रत्येक मुद्द्यावर आपण सखोल चर्चा करणार आहोत, जेणेकरून तुमची सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळतील। मित्रांनो, काय महत्त्वाचे प्रश्न आणि त्याची उत्तर आपण पाहणार आहोत ते सुद्धा पाहून घेऊया। NPS वात्सल्य योजना नेमकी काय आहे आणि ती मुलांच्या आर्थिक भविष्यासाठी कशी उपयुक्त ठरू शकते। या योजनेत खाते उघडण्यासाठी कोणत्या अटी आणि नियम आहेत, खाते कोण उघडू शकतो आणि प्रक्रिया कशी असते, या योजनेत किमान किती रक्कम जमा करता येईल आणि किती व्याज मिळण्याची शक्यता आहे, व्याजाचा दर कसा ठरतो, NPS वात्सल्य योजनेत पैसे काढण्यासाठी कोणते नियम आहेत, रक्कम काढता येण्याची वेळ व मर्यादा काय असेल, योजनेची वैशिष्ट्ये आणि विशेष फायदे कोणते आहेत, तसेच या योजनेत कोणत्या त्रुटी असू शकतात, या सर्व प्रश्नांची उत्तरे याच व्हिडिओत पाहणार आहोत आपण। मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल आणि आर्थिक जागरूकता विषयक आपण अधिक जागरूक असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला सुरुवात करूया एक एक मुद्द्यांना। NPS वात्सल्य योजनेबद्दल तुम्हाला सर्व माहिती असणं आवश्यक आहे। NPS वात्सल्य खाते उघडणे सोपे आहे आणि ते ऑनलाईन किंवा भारत पोस्ट आणि बँकांसारख्या नियुक्त पॉइंट्स ऑफ प्रेझेन्स म्हणजेच POPS वर केले जाऊ शकते। आता पाहूया सविस्तर माहिती। मुलांचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्याच्या उद्देशाने सरकारने राष्ट्रीय पेन्शन प्रणाली म्हणजेच NPS अंतर्गत एक नवीन योजना सुरू केली आहे। जुलैमध्ये केंद्रीय अर्थसंकल्प 2024 मध्ये घोषित केलेली NPS वात्सल्य योजना अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 18 सप्टेंबर रोजी सुरू केली होती। पेन्शन योजना पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण म्हणजे PFRDA अंतर्गत व्यवस्थापित केली जाईल। ही योजना पालक आणि कायदेशीर पालकांना त्यांच्या लहानपणापासून ते 18 वर्षे वयापर्यंतच्या मुलांसाठी निवृत्ती निधी तयार करण्यासाठी गुंतवणूक करू देते। आता पाहूया एक एक महत्त्वाचा मुद्दा। NPS वात्सल्य खाते कसे उघडायचे। NPS वात्सल्य खाते उघडणे सोपे आहे आणि ते ऑनलाईन किंवा भारत पोस्ट आणि बँकांसारख्या नियुक्त पॉइंट्स ऑफ प्रेझेन्स म्हणजेच POPS वर केले जाऊ शकते। ऑनलाईन खाते कसे उघडायचे त्याच्या स्टेप पाहून घ्या। NPS वेबसाईटला भेट द्या। नॅशनल पेन्शन स्कीम NPS ड्रॉप डाऊन सूचीमधून NPS वात्सल्य अल्पवयीन मेनूवर क्लिक करा आणि त्यासाठी आता नोंदणी करा इथे क्लिक करा। पालकाचे तपशील काय लागू शकतात, जन्मतारीख, पॅन कार्ड क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि ईमेल इथे प्रविष्ट करावा लागेल। बिगिन रजिस्ट्रेशनवर क्लिक करावं लागेल। पालकांचा मोबाईल नंबर आणि ईमेलवर पाठवलेला OTP सत्यापित करावा लागेल। पडताळणी केल्यानंतर एक पावती क्रमांक दिसेल, सुरू ठेवावर क्लिक करावं लागेल। अल्पवयीन आणि पालकांचे तपशील भरावे लागतील। आवश्यक कागदपत्रे अपलोड करावे लागतील आणि पुष्टी करावर क्लिक करावं लागेल। नंतरची स्टेप राहील 1000 चे प्रारंभिक योगदान द्या, म्हणजे तुम्हाला 1000 रुपये त्यामध्ये भरावे लागतील। तुमचा PRAN जनरेट होईल आणि NPS वात्सल्य खाते अल्पवयीन व्यक्तीच्या नावाने उघडले जाईल। PFRDA कडे नोंदणी केलेल्या पॉइंट्स ऑफ प्रेझेन्सद्वारे NPS वात्सल्य खाते उघडण्यासाठी POPS ची संपूर्ण यादी PFRDA वेबसाईटवर उपलब्ध असते। नंतरचा मुद्दा आहे, हे खाते कोण उघडू शकतो। NPS वात्सल्य योजना कोणासाठी खुली आहे तर 18 वर्षाखालील भारतीय नागरिकांसाठी, अनिवासी भारतीय म्हणजेच NRI आणि 18 वर्षापेक्षा कमी वयाचे भारतीय नागरिक म्हणजेच OCI यांच्यासाठी, पालक किंवा पालक जे त्यांच्या अल्पवयीन मुलांच्या वतीने खाते उघडू शकतात। नंतरचा मुद्दा आहे, ही NPS वात्सल्य योजना
कशा प्रकारे काम करत असते? NPS वात्सल्य योजना बचतसह पेन्शन योजना म्हणून चालते, जी पालकांना त्यांच्या अल्पवयीन मुलांसाठी NPS खात्यात गुंतवणूक करू देते. मूल 18 वर्षाचे झाल्यानंतर खाते आपोआप नियमित NPS TR खात्यात बदलते. लवकर गुंतवणूक आणि संरक्षित बचत सुनिश्चित करून NPS वात्सल्य तरुण व्यक्तींसाठी एक भक्कम आर्थिक पाया तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवते. ही योजना केवळ मुलांचे भविष्य सुरक्षित करत नाही, तर NPS फ्रेमवर्कमध्ये सतत सहभाग घेण्यास प्रोत्साहन सुद्धा देते. नंतरचा मुद्दा आहे किमान किती पैसे जमा करता येतील? NPS वात्सल्य खात्यात किमान वार्षिक योगदान 1000 रुपये आहे. जमा करता येणाऱ्या रकमेवर कोणतीही कमाल मर्यादा नाही. पुढचा मुद्दा आहे की किती पैसे काढता येतील, कधी काढता येतील आणि व्याजाचा दर काय असेल? NPS वात्सल्य योजना विशिष्ट परिस्थितीत मूल 18 वर्षाचे होईपर्यंत 80 पैसे काढण्याची परवानगी देते. पालक हे करू शकतात. योगदान केलेल्या रकमेच्या 25% पर्यंत रक्कम काढू शकतात किंवा खाते 3 वर्षे सक्रिय झाल्यानंतर पैसे काढू शकता किंवा मूल 18 वर्षाचे होण्यापूर्वी 3 वेळा पैसे काढण्याचा पर्याय तुम्ही वापरू शकता. PFRDA द्वारे परिभाषित केल्यानुसार शिक्षण, निर्दिष्ट आजारांवर उपचार किंवा 75% जास्त अपंगत्व यासारख्या उद्देशांसाठी निधी काढू शकता. मुलाकडे NPS वात्सल्य खाते प्रौढ झाल्यावर ते नियमित NPS खात्यात रूपांतरित करण्याऐवजी बाहेर पडण्याचा पर्याय त्याच्यामध्ये आहे. पैसे काढण्याच्या अटी कोणत्या प्रकारच्या असू शकतात? जमा झालेल्या रकमेपैकी किमान 80% रक्कम ॲन्युटी प्लॅनमध्ये पुन्हा गुंतवली जाणे आवश्यक आहे, तर उर्वरित 20% रक्कम एक रकमी म्हणून काढली जाऊ शकते. एकूण रक्कम रुपये 2.5 लाख म्हणजेच 2.5 लाख रुपयापेक्षा कमी असल्यास संपूर्ण पैसे एक रक्कमी काढता येतात. मृत्यू झाल्यास सुद्धा रक्कम काढता येते. जर अल्पवयीन ग्राहक मरण पावला तर संपूर्ण निधी पालकांना नामांकित केला जातो. जर पालक मरण पावला तर नवीन KYC द्वारे नवीन पालकाची नोंदणी करणे आवश्यक आहे. दोन्ही पालक मरण पावल्यास कायदेशीर पालक मूल 18 वर्षाचे होईपर्यंत पुढील योगदानाशिवाय योजना सुरू ठेवू शकतात. शेवटी NPS वात्सल्य योजना लहान मुलांसाठी एक मजबूत आर्थिक सुरक्षा नेट प्रदान करते. दीर्घकालीन फायद्यासह लवकर गुंतवणुकीचे मिश्रण सुद्धा करते. मित्रांनो, NPS वात्सल्य योजना ही आपल्या मुलांच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी एक उत्कृष्ट आणि दूरदृष्टीचा निर्णय ठरू शकतो. या योजनेच्या माध्यमातून आपण आपल्या मुलांच्या भविष्यासाठी योग्यरित्या तयारी करू शकता. योजना कशी काम करते, खाते कसे उघडावे, किमान पैसे किती जमा करता येतील, किती व्याज मिळेल आणि किती पैसे काढता येतील याबाबत सविस्तर माहिती घेतल्यावर आपण आपले आर्थिक निर्णय अधिक सक्षमपणे घेऊ शकता. योजनेचे विशेष फायदे आणि त्रुटी लक्षात घेऊन तुम्ही ही योजना मुलांसाठी निवडू शकता. महत्त्वाचं म्हणजे भविष्याच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी योग्य निर्णय घेणे ही आजच्या काळाची गरज बनली आहे. लहानपणापासूनच आपल्या मुलांचे भविष्य घडवण्यासाठी तुम्ही NPS वात्सल्य योजना अवलंबू शकता. तर या योजनेच्या फायद्यांचा उपयोग करून घ्या आणि आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याचा पाया भक्कम करा. आर्थिक जागरूकता हीच आजच्या काळाची यशस्वी उद्याची गुरुकिल्ली आहे, हे लक्षात ठेवा. मित्रांनो, या वेबसाईटबद्दलची माहितीसुद्धा आपल्याला हवी असल्यास कमेंट बॉक्समध्ये कळवा की कोणत्या वेबसाईटमधून आपल्याला ही डिटेल माहिती मिळेल, ते सुद्धा मी तुम्हाला उपलब्ध करून देईल. मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माझी बाकीचे जे काही या आधीचे व्हिडिओ आहेत ते सुद्धा चेक करा. कोणत्या पद्धतीचे व्हिडिओ मी आपल्याला देत असतो. आणि आर्थिक जागरूक रहा. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.